नर्मदे हर. सध्या मी मध्य प्रदेशमधील नर्मदा मैयाच्या काठी वसलेल्या नेमावर या तीर्थस्थळी आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा करत आहे. तर नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि हा अनुभव घेण्यासाठीच मी नर्मदा मैयाची परिक्रमा करत आहे. या परिक्रमेमध्ये मला एक सर्वात मोठा अनुभव आला तो म्हणजे असा की आपण जी गाडीने, बसने, मोटरसायकलने परिक्रमा करतो किंवा 2 महिने, 3 महिने, 4 महिने पायी चालत चालत जी परिक्रमा करतो, या परिक्रमेविषयी मी अनेक साधू संत, ऋषी महाराज, काही आश्रमांचे संचालक यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत चाललो असताना या चर्चेमधून मला एकच निष्कर्ष निघाला की ही जी काही गाडीनं परिक्रमा करतो आपण, बसने, खाजगी एखाद्या गाडीनं किंवा मोटरसायकलनं किंवा 2 महिने, 3 महिने, 4 महिने पायी, या परिक्रमेला इकडची जी आश्रमधारी मंडळी आहे, साधू संत ऋषी मंडळी आहे, महाराज मंडळी आहे, ते परिक्रमा म्हणतच नाहीत. ते म्हणतात अशा प्रकारची परिक्रमाच नसते. गाडीमध्ये झोपून कुठं परिक्रमा असते का? आणि पुन्हा जेवणाच्या बाबतीत नियम पाळले जात नाहीत. पुन्हा पायी चालणाऱ्यांच्या बाबतीत ते म्हणतात पहाटे उठायचं, पळायचं, कुठं मंदिरामध्ये दर्शन करायचं नाही, 8 दिवस मैयेचं दर्शन करायचं नाही, मैयामध्ये स्नान करायचं नाही, कोणतंही पाणी प्यायचं. अशा प्रकारे नियम सांभाळले जात नाहीत. नुसती पळपळ केली जाते. एका दिवसाला 30, 40, 50, 60पर्यंत चालल्या जाते. अशी कुठं परिक्रमा असते का, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. आपण जी महाराष्ट्रातली मंडळी किंवा इतर राज्यातली मंडळी जी काय अशी परिक्रमा करतोय, या परिक्रमेला इकडच्या साधुसंत, महंत, आश्रमधारी लोकांनी अजिबात मान्यता दिलेली नाही आहे. हा मला इकडचा सगळ्यात मोठा अनुभव आलेला आहे. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा जर अशा प्रकारच्या परिक्रमेला मान्यता दिलेली नाही. महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायांनी एका ठिकाणी तर नुसतं चालत राहणं याला घाण्याच्या बैलाची उपमा दिलेली आहे. गाथ्यामधलं प्रमाण पाहून घ्या. माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, जर चित्त जागेवरती नसेल तर तुम्ही कितीही भ्रमण केलं तरी त्याला अर्थ नाही. आता इतक्यात एक महंतांची माझी 1 तास मुलाखत झाली नेमावर या ठिकाणी, आणि त्यांनी सांगितलं की मोबाईल जवळ असतोय, मोबाईलवरती सतत घरी बोलत असतात आणि मग लक्ष तर अर्ध घरीच असते. मग याला कुठं परिक्रमा म्हणतात का? पुन्हा आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथली व्यवस्था पाहून तिथं मुक्काम केला जातो. याला कुठं परिक्रमा म्हणतात का? आम्ही याला परिक्रमा म्हणत नाहीत, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जय हरी.